ऑपरेशन पण करावं लागणार आहे ना. पण मग त्याचं जमणार का? हो जमल ना मालती मॅडम. नाही, ऑपरेशनचा खर्चही बराच असेल ना. मग त्यानंतरची काळजी आलीच. होईल ते सगळं, तुम्ही नका काळजी करू. नाही म्हणजे ऑपरेशन तर करायला पाहिजे ना, त्याशिवाय बरं नाही वाटणार. त्यामुळे आम्ही एक गोष्ट ए राणे, अगं तू उभी का? चहा पाण्याचं बघ की. हा हो बघते. डॉक्टर मानल्या बरं वाटेल म्हणून. सुरके, तू औषधं घेते का? अहो नाही नाही, आता नको, घेईन की मी नंतर. अगं घे टायमाच्या टायमाला घेतलेलं बरं असतं, नाही तर परत त्रास सुरू होईल. आव नाही, तुम्ही द्या त्यांना औषधं. औषधाची वेळ अजिबात चुकवू नका. अहो आम्ही आलो म्हणून काय झालं नाही का? अहो औषध घ्यायला काय नाही, पण ती गोळ्या खाल्ल्या की मला गुंगे आल्यासारखं होतंय. अहो अगं असू दे, लवकर बरं वाटेल. हो, तुमची तब्येत महत्वाची आहे की नाही? औषधं घ्यायला हवीत ना. बुवा द्या बरं त्यांना औषधं. वय वय. बर द्या. ऐक, सावकाश. बुवा या ना इकडं. हा आलोच. चहासाठी दूध संपलंय. अरे देवा, आता काय करायचंय? आज कर, तू चहा ठेव, मी लगेच दूध घेऊन येतो. हा चल. काही पथ्य वगैरे सांगितले का डॉक्टरांनी? नाही नाही, तसं काय बी नाही सांगितलं. मग डॉक्टरांनी फळंही खायला सांगितली असतील ना? पण केवढी महाग असतात ती, तुम्हाला परवडतील का? हे असं महागाईत पुढे जगण्यापेक्षा, घरच्यांना असा त्रास होण्यापेक्षा माणसाने ना आपला जीव सोडून. काय म्हणते, तुमच्या ह्या अशा अवस्थेत घरातली कामं कशी करता तुम्ही? अहो कशाची कामं, राणी आणि आमचंही मला कुठल्या कामाला हात लावून देत नाहीत, काय बी करू देत नाहीत. हिचा बाप असा गडबडीत बाहेर गेलाय म्हणजे काहीतरी सामान आणायलाच गेला असणार. आत्ताच संधी आहे मालती, आता हिला दाखवतेच. आई काय काय झालं? काय झालं ग? अयो मला कसं तरी होतंय, सफोकेट झाल्यासारखं होतंय मला. अरे देवा. उर्मिला ताई, अहो काय झालं? काय होतंय? बरं नाही वाटत आहे का? थांबा थोडं पाणी प्या बरं. नाही नाही नको मला पाणी. आपण एकदम असं काय झालं? आई मला गुदमरल्यासारखं होतं. हो हो, मला असं वाटतंय थोडा वेळ आपण बाहेर जाऊयात का? हा ठीक आहे, चला बाहेर चला. नाही नाही थांब, तू बाहेर जायची काही गरज नाहीये, तू थांब इथेच. नाही म्हणजे तुला तुझ्या आईकडे पण बघावं लागेल ना, म्हणून म्हणतीये. वहिनी आहेत ना, वहिनी जातील तिच्यासोबत. हो. वहिनी जाईल बाहेर घेऊन जा. हो, मी आल्या. चला नाही,
राणी अगं बाईसाहेबांसाठी चहा ठेवलायस ना? हो हो ठेवलाय ना, आणते मी. आईची अवस्था बघितलीस ना, मरायला टेकली आहे. ऑपरेशन केल्याशिवाय वाचायची नाही. कसं करणार? ते आम्ही बघू काय करायचंय ते. पैशाचं सोंग आणता येत नाही ग. असो, हे घे. हे तुझ्या आईला आणि तुला भीक म्हणून दिले. जा बरं कर तुझ्या आईला. घे पैसे. आणि आजवर जे उपकार केलेत ना आम्ही तुझ्यावर, त्याची थोडी जरी जाणीव असेल तरी एक कर, माझ्या घरात परत येऊ नको. ती तुझी जागाच नाही. ही जागा आहे तुझी, या घाणेरड्या वस्तीत, या गरिबीत आणि माझ्या पायाशी. समजलं? नुसतं नाव राणी ठेवलं म्हणजे खरोखरच तू राणी होत नाहीस. अगं तुझ्यासारखी भिकारडी माणसं फक्त स्वप्न पाहू शकतात, पण ती पूर्ण होण्याचा हट्ट त्यांना परवडत नाही. काय वाटलं तुला, माझ्या इंद्राला घोळात घेऊन तू हे सगळे हक्क मिळवशील? माझा इंद्र भोळा आहे ग, पण मी नाही. मी त्याला अशी तशी फसू देणार नाही. तुझ्या नादी लागू देणार नाही. स्वतःच्या ना लायकीत राहायचा. आणि आता हे पैसे उचलायचे आणि आमच्या घरचा रस्ताही विसरायचा. समजलं? कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? माझ्या इंद्राला स्वतःच्या घरचं पाणी भरायला लावलंस? नाही तो तुझ्याशी नीट वागतो, तुला समजून घेतो, तुला किंमत देतो, त्याचा फायदा घेतेस का? मुद्दामून सगळ्यांसमोर त्याला पाणी घेऊन यायला लावलंस ना? तू कशी आमच्या महाडिकांच्या घरची राणी आहेस हे दाखवायचं का तुला इथल्या तुझ्या फालतू मित्रांना? म्हणून राबवलंस ना माझ्या लेकाला तू. तुला काय वाटलं हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितल्यावर गप्प बसेन? लाज वाटत नाही का तुला? माझ्या इंद्राच्या पायाशी तरी उभं राहायची लायकी आहे का तुझी? मालती मॅडम इथे असं का बोलतायत? आईने जर ऐकलं ना तर ती खूप त्रास करून घेईल. मला ना तुझ्याशी बोलण्यात माझी ताकद वाया घालवायचीच नाहीये. ते पैसे उचल आणि आमचा पिच्छा सोड बाई. मालती मॅडम, तुम्ही परत गैरसमज करून घेतले. मी इंद्रजित सरांना पाणी भरायला लावलेलं नव्हतं. मी नाही म्हणत होते तरी ते स्वतःहून आले. मी नाही म्हणत असताना त्यांनी पाणी भरलं. तुम्ही आई आहात ना त्यांच्या. हो तुम्हाला तर माहितीच आहे की ते कोणाचंच ऐकत नाहीत. आता त्यांनी ते ऐकलं का नाही हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. माझी त्यात काय चूक आहे? हे बघ
तुम्ही असं करायला नको होतं. तुम्ही हे असे पैसे फेकून लक्ष्मीचाही अपमान केलाय आणि माझा सुद्धा. माझी आई किती आजारी आहे हे दिसतंय ना तुम्हाला, तरीही तुम्ही हे असं वागलात. बरोबर वाटतंय का हो तुम्हाला हे? मी आहे गरीब, वस्तीत राहते, नसेल माझी लायकी महाडिकांची सून व्हायची, पण तुम्ही तरी महाडिकांच्या सुनेसारखं वागताय का? आबासाहेबांना किती वाईट वाटत. अहो, बायको आहात ना तुम्ही त्यांच्या, इंद्रजित सरांच्या आई आहात, मग हे असं वागता? पास पास झाला. खूप बोललीस तू 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 मला शिकवणार मी कसं वागायचं ते? तू माझी लायकी काढतेस? नाही मॅडम, मला बस. आता मी तुला माझ्या दारातही उभी करणार नाही. तशीही तू माझ्या डोक्यात जातेसच. आता मी तुला माझ्या इंद्राच्या आयुष्यातूनही हकलून देणार आहे. तुला त्याला भेटूही देणार नाही. आणि यापुढे माझ्या घरात पाऊलही ठेवायचं नाहीस. सर, माझं बोलणं झालंय फोनवर क्लायंटशी. तुम्ही एकदा बघून घेता का? मी बघितलं सगळं, डोंट वरी. आणि सर, आपण मागवलेले पार्सल्सही आलेले, ते एकदा चेक करून बघायला हवे. हो, मला पण बघायचंच आहे आज काय नेमकं ते. सर, पण त्यात आपण मागवलेले प्रोडक्ट्सच असणार. हो, पण म्हणजे आपण चेक केलं पाहिजे ना नेमकं काय आहे, बरोबर आहे की नाही सगळं ते. तुम्ही म्हणता तर आपण आत्ता बघूया. हो, आत्ताच बघूया का? नाही, मला असं वाटतं खूप उशीर झालाय, आपण आधी ब्रेक करून घेऊया आणि मग नंतर चेक करूया, है ना? ब्रेक? सर तुम्ही ठीक आहात ना? अरे म्हणजे जेवणाची वेळ झालीच आहे ना अशी, पण सो आय थॉट ब्रेक घेतलेला बरा. हो, पण तुम्ही कधीपासून जेवणाचा विचार करायला लागलात? म्हणजे काम करत असताना तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही? हो, नाही माहिती आहे मला, म्हणजे मलाही तेच आवडतं अरे ऍक्च्युली, पण काय होतं त्यामुळे कामगार भरडले जातात आणि आपल्यामुळे उगाच त्यांना त्रास कशाला ना. बरं, जेवण हे वेळेत झालं तर चांगलीच गोष्ट आहे की नाही? म्हणजे शरीराला आपण ना खूप इग्नोर करतो. आपल्याला शरीराला वेळेवर जेवण, वेळेवर झोप या सगळ्या गोष्टीची खूप गरज असते. काय होतं, आपण काम करत राहतो आणि मग नेमकी पंचायत होते आणि मग नंतर शरीरावर वेगळे परिणाम होतात. नाही सर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हा, आपण आधी ब्रेक घेऊ आणि मगच काम सुरू करू. मग आपल्याला शांतपणे विचार करून डिसिजन घेता येईल. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं आहे. कसं पोटात जेवण गेल्यावर आपल्याला चांगलं सुचतं पण ना, तर तेच. ओके सर, मला आणखी एक क्लायंटची फाईल दाखवायची होती. तुम्ही ते मशीनचं पण काही बोलणार होतात ना? हो, आपण सगळं चेक करूया, सगळं बघून घेऊया. केटी एक काम करा, क्लायंटचं पण तुम्हीच बघून घ्या आणि मशीन मेंटेनन्सचं पण जे काही काम असेल ते तुम्हीच करून घ्या. ओके? केटी, तुम्ही अजून काहीतरी सांगणार होतात ना? अरे मी काय म्हणतो, ऑलरेडी ना खूप उशीर झालाय, आपण ब्रेक करून घेऊया का आधी? चालेल सर, मग आपण ब्रेक नंतर बोलू. हां, ओके गुड. मालती मॅडम, हे तुमचे पैसे घेऊन जा, मला नकोत. भीक म्हणून दिलेले पैसे मी परत घेत नाही. मी नाही घेणार हे. मग फेकून देते, मला फरक पडत नाही. आणि हा तुझा माज आणि आगाऊपणा याच घरात ठेवायचा आणि इथेच राहायचा. काय हो?
राणे हा काय झालं? काय नाही ते गप्पा मारत होतो जरा. आणि त्या दोघी? ते उर्मिला त्यांना जरा कसं तरी होत होतं म्हणून बाहेर गेल्या. बरं चला, आम्ही निघतो आता. हा पण चहा घेऊन जा ना. नाही नाही, चहाची गडबड करू नका आता. ज्यासाठी आलो होतो ते काम झालं. नाही म्हणजे यांच्याच तब्येतीची चौकशी करायला आलो होतो ना. आता त्यांची खुशाली कळली म्हणून म्हटलं आता निघतो आम्ही. अहो घेतला असता थोडासा तर. नाही म्हणाले ना एकदा. येतो. सर तुम्ही आज जे केलं त्यासाठी थँक्यू म्हणायचं होतं तुम्हाला. मला माहिती आपलं ठरलंय थँक्यू सॉरी असं काही बोलायचं नाही, कारण आपण मित्र होत. पण तरीही तुम्ही आज जे केलं ते कोणी पण करत नाही आणि त्यासाठी थँक्यू बोलायलाच पाहिजे. तुम्ही आज माझ्यासोबत पाणी भरत होतात, ते नुसतं पाणी भरणं नव्हतं, तुम्हाला काळजी वाटते हे त्यातनं दिसलं. अहो तुम्हाला वस्तीत केवढा मान आहे आणि तुम्ही आधी हे असं काही केलं पण नसेल, पण हा सगळा मोठेपणा बाजूला ठेवून तुम्ही आलात. माझा मित्र असा एवढा भारी आहे हे बघून लई मस्त वाटलं. पुन्हा एकदा थँक्यू. राणे हातात काय? हा अगं काय आहे हातात? काहीच नाही. बघ वर हात दाखव. अबुआ कशाला? अगं दाखव ना. एवढे पैसे कुठून आणले? मालती मॅडम देऊन गेल्या आहेत आईच्या औषधासाठी. अगं कशाला? अहो त्या लागतील ना म्हणून दिले. अगं पण कशाला घेतले? तुला म्हणलं होतं ना मी त्याचा उपकार नको म्हणून. राणे हे चूक केली बघतो. तुम्ही शांत व्हा. अगं कसा शांत हो राणे? आधीच मालती बायसर चिडत्यात आणि त्यात परत आता ही ते देऊन टाक वर. घ्यायचीच नव्हती बघतो. हो मी म्हणाले त्यांना नको पण नाही ऐकलं त्यांनी. अगं पण मग तू लगेचच घेतले होय? अबुआ आता त्यांना कसं नाही म्हणणार? परत त्यांचं मन दुखावलं गेलं असतं आणि मग परत चिडल्या असत्या त्या. अगं तरी पण लेकीच्या सासरच्यांच्याकडनं पैसे कसे घ्यायचे? हा देऊन टाक बरं त्यांचे. कसं समजावू मी बुवांना? हे पैसे मला सुद्धा परतच द्यायचेत, पण मालती मॅडम खूप रागवतील, पुन्हा गैरसमज होतील.
हो, एक मिनिट. इंद्रजित सर आता का फोन करतायत? काय बोलू मी त्यांच्याशी? त्यांना मालती मॅडम असे पैसे देऊन गेल्या ते नाही कळायला पाहिजे, नाहीतर परत घरात भांडणं होतील. पण फोन नाही उचलला तर त्यांना टेन्शन येईल परत. काय आहे? कोणी बोलतच नाहीये. चुकून फोन लागलाय वाटतं. मी ठेवते. नाही ठेवू नको फोन, मी ऐकतोय. हा, अहो पण फोन तुम्ही केलात ना, मग तुम्ही ऐकताय काय? तुम्ही बोला ना. हो सॉरी, ऍक्च्युली भाजी खूप छान झाली होती हे सांगायला फोन केला होता मी. थँक्यू. आवडली मला. आणि काय मस्त जेवलो मी. ते भाजीचा डबा चांगला होता ना. आणि दुसरा हा अच्छा पोळी ना. अगं पोळी पण खूप छान झाली होती. आणि काय, आणि एकदम मस्त. डबा संपला का? हो संपला म्हणजे काय, अरे चाटून पुसून लख्ख केलाय मी एकदम. हो का? हो मग बाय द वे तुझं जेवण झालं? हो माझं झालं जेवण. तुम्ही चिठ्ठी वाचली का? चिठ्ठी कसली? अहो ते मी डब्यात. पण डब्यात तर भाजी होती ना. आणि बरं जाऊ द्या, तुमचं काम कसं चाललंय? चिठ्ठी वाचली मी. तुझं थँक्यू पोहोचलं माझ्यापर्यंत. पण चिठ्ठी पाठवायची काय गरज होती? चिठ्ठी कोण पाठवतं? आपण थोडी ना. हा राणे, आले. सर तुम्ही पण कामात असाल ना आता. मी ठेवते हा फोन. नाही अगं पण बेधुंद तू स्वप्नातले खुलले ऋतू. तुम्ही तरी महाडिकांच्या सुनेसारखं वागताय का? आबासाहेबांना किती वाईट वाटत. बायको आहात ना तुम्ही त्यांच्या. इंद्रजित सरांच्या आई आहात, मग हे असं वागता? थेट दमडीची लायकी नाही तिची. ती मला बोलते, माझी अक्कल काढते. काकी बोलवलंच? हो, बोला ना. एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. काय? ती राणी आता वस्तीत गेली ना. आता ती कायमची तिकडेच राहायला हवी. पुन्हा या घरात येता कामा नाहीये. मला ना ती माझ्या डोळ्यासमोरही नको या. त्यामुळे आता तू काहीही कर, पण ती राणी आता तिथेच राहायला हवी. काहीही म्हणजे वाटेल ते, जे करावं लागेल ते. ती राहिली.
एक कॉल करून बघू का? फोन का कट करते माझा? मला यायला जमणार नसेल का? त्याचंही बरोबर आहे म्हणा. आईंना आणि बुवांना असं कसं अचानक सोडून येणार ना? अरे पण 5 मिनिटं तर येऊच शकते ना. तिला बोलायचंच नसेल का माझ्याशी? तू तू कधी आलीस? केव्हा ती झालीये मी. आणि मला बोलायचंय बरं का तुमच्याशी. मी ऍक्च्युली वेट, मी ऍक्च्युली हा टिफिन तुला रिटर्न द्यायला आलो होतो. आवडला का? हो मग. उद्या पण द्यायचा का डबा? नाही नाही असू दे ग, उगाच कशाला. आई आणि बुवांची काळजी पण घ्यायची असते ना तुला. बरं आई कशात आता? आता ठीक आहे. त्या आत्ताचा गोळ्यांचा डोस संपला ना की मग काही टेस्ट करायच्या आहेत आणि मग त्याच्यानंतर ऑपरेशनचं ठरवते. पण तू काळजी करू नको हा, त्यांना एकदम बरं वाटेल. हो. हा सर, आज ते मालती मॅडम, रत्ना काकी आणि उर्मिला ताई आल्या होत्या कुठे? इथं घरी आईला भेटायला. माझी आई इथे आली होती? हो. बरं केलं ना आई येऊन गेली. बघ राणी, मला खात्री आहे आईचा ना राग कधी ना कधी जाईल आणि तुझ्याविषयी जे काही गैरसमज आहेत ना तिच्या मनात ते पण दूर होतील. बघ हा. माझी आई खूप प्रेमळ आहे का, पण कधी कधी तिला राग आला ना की मग ते कंट्रोल होत नाहीत तिचे इमोशन्स वगैरे. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, तुम्हाला कितपत आवडेल माहित नाही. आधी सांग मग बघू. चालेल.